पहिल्या दिवसाचं पहिल्या सत्राला आपण सुरुवात करत आहोत आणि त्यातला पहिला विषय आहे व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट इन चेंजिंग ॲग्रिकल्चरल मार्केटिंग एन्व्हायरमेंट. आपल्या समोर काही स्लाइड्स आहेत. आपल्या समोर एक स्लाइड मी शेअर केलेली आहे. कुणी सांगेल का त्या स्लाइड मध्ये काय दिसतंय आपल्याला? आपला मायक्रोफोन अनम्यूट करा, आपण चर्चा करू शकता. आपल्याला स्लाइड दिसते सगळ्यांना? हो सर. ओके. काय दिसतं त्या स्लाइड मध्ये आपल्याला? वेस्टेज दिसते सर. रिसायकलिंग मटेरियल. सॉरी, रिसायकलिंग ऑफ वेस्टेज मटेरियल. वेस्ट झालेलं मटेरियल दिसते. वेस्ट झालेलं मटेरियल दिसते. ओके ओके ओके. आणखीन काय आहे? ट्रक मधून भरपूर करतोय पण वेस्ट पण तितकंच करतोय आणि जगातला सगळ्यात मोठा आपण वेस्टर आहोत, फूड वेस्टर. यस, अगदी बरोबर आहे. जो आपण भाजीपाला पिकवतो किंवा जे अन्नधान्य आपण पिकवतो, ही 4 प्रातिनिधिक स्लाइड्स तुमच्या समोर ठेवलेली आहेत. उद्देश हाच आहे की आपल्याकडे जितकं पिकवतो त्याहून जास्त आपण अन्नाची नासाडी करतो. सकाळी आपण उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत दिवसभरामध्ये आपण जर अन्नाच्या नासाडीचा जर विचार केला तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला ह्या अन्नाचा अपव्यय, अन्नाची नासाडी होत असताना दिसते. आपल्या देशामध्ये एकीकडे अन्नासाठी स्टार्वेशन चालू आहे. लोकांना 2 वेळचं काय 1 वेळचं सुद्धा पुरेसं अन्न मिळत नाही अशी परिस्थिती आहे. जगाची परिस्थिती याहून वेगळी नाही, जगामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. आणि एका बाजूला शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला पुरेसा बाजारभाव मिळत नाही. स्वतःच्या पोटाला चिमटे घेऊन स्वतःची आर्थिक क्षमता वाढवण्यासाठी हा शेतकरी उत्तमोत्तम पिकवण्याचा प्रयत्न करतो. बँक, सावकारी कर्ज, मित्रांच्याकडून देणं या सगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करतो. शक्य तितकं चांगलं पिकवण्याचा प्रयत्न करतो. बाजारामध्ये त्याला 2 रुपये मिळतील, चांगला भाव मिळेल या उद्देशानं तो बाजारामध्ये विक्रीसाठी नेतो. परंतु त्याला पुरेसा बाजारभाव मिळत नाही आणि नैराश्यपोटी त्याला हे पिकवलेले जे अन्नधान्य आहे, जो भाजीपाला आहे, याची अशा पद्धतीनं नासाडी त्याचा होताना बघावी लागते. सध्या आपल्याकडे जे काही गोडाऊन्स आहेत, स्वस्त धान्य दुकानं किंवा सार्वजनिक वितरण प्रणाली जी आहे अन्नधान्य पुरवठ्याची, आणि ह्या सार्वजनिक वितरण प्रणालीमधून जे अन्नधान्य साठवलं जातं यांची जर आपण साठवणूक प्रक्रिया पाहिली किंवा त्या गोडाऊनची जर आपण व्यवस्था पाहिली तर आपल्याला निश्चितच याची कल्पना येईल. त्याचप्रमाणे पंजाब, हरियाणा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गहू, तांदूळ, मोहरी, सोयाबीन यासारख्या पिकांचं उत्पादन होतं. अशा ठिकाणी धान्याची जी साठवणूक केली जाते ते जर आपण पाहिलं तर आपण पिकवतो किती आणि नाश किती करतो याचा अंदाज आपल्याला बांधता येईल. आणि मग हा शेतकऱ्यानं जो पिकवलेला भाजीपाला आहे, किडीपासून, रोगापासून, पावसापासून, उन्हापासून, सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून या पिकाचं शेतकरी नुकसान होऊ नये, ग्राहकांना चांगल्या प्रतीचा माल मला उपलब्ध करून देता यावा आणि मी उत्पादित केलेल्या मालाला 2 पैसे चांगले मिळावेत या उद्देशानं सर्व नैसर्गिक आपत्तीपासून पिकाचं संरक्षण करतो.
स्वतःच्या घरामध्ये किडकी वांगी असतील तर तो स्वयंपाकासाठी ठेवतो, परंतु चांगली वांगी तो बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवतो. उद्देश एकच, की ज्या ग्राहकाला मी हे माल विकणार आहे त्याच्यासाठी चांगलं त्याला जी रक्कम मला मिळणार आहे त्याच्या मोबदल्यामध्ये चांगलं त्याला खाता यावं, चांगलं त्याला भाजीपाला उपलब्ध करून द्यावा या उद्देशानं शेतकरी बाजारामध्ये या भाजीपाल्याची विक्री करत असतो. परंतु आठवडी बाजारातून किंवा मोठमोठ्या बाजारपेठेमध्ये ज्यावेळेस या भाजीपाल्याची वाहतूक केली जाते त्यावेळेस ट्रकच्या माध्यमातून या मालाची वाहतूक कशी केली जाते हे आपण सगळे पाहतात. एक प्रातिनिधिक चित्र आपल्या समोर दाखवलेलं आहे. ट्रकमध्ये भाजीपाला भरलेला आहे आणि त्याची वाहतूक चालू आहे. आपण सर्वजण म्हणतो की कृषी माल हा नाशवंत माल आहे, मालाची खूप लवकर नासाडी होते, परंतु त्याची वाहतूक व्यवस्था, साठवणूक व्यवस्था ह्या उच्च प्रतीच्या उपलब्ध नसल्यामुळं जे काही अन्नधान्य जो भाजीपाला शेतकऱ्याने पिकवलेला आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये फेकून द्यावा लागतो, त्याची मोठ्या प्रमाणामध्ये नासाडी होते. आपण जर मोठ्या बाजारपेठा पाहिल्या, मोठ्या बाजार समित्या पाहिल्या, मग आता तुमची विष्णू अण्णा फळ भाजीपाला मार्केट असेल, कोल्हापूरची कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, जिल्हा स्तरावरच्या कोणतीही बाजार समित्या बघा किंवा वाशी मार्केट पाहिला असेल, बाजारामध्ये भाजीपाला आल्यानंतर आणि त्याचा लिलाव झाल्यानंतर जो कचरा राहतो हे पाहिल्यानंतर शेतकरी स्वतःला एवढा त्रास देऊन हा भाजीपाला का उत्पन्न करत असेल हा प्रश्न मित्रांनो साहजिकच आपल्याला पडतो. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या मालाची नासाडी होत असते. आणि मग असं आपल्याला म्हणावंसं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण आर्थिक व्यवस्थापन करून शेतमालाचं उत्पादन करतो. वी ग्रो मोर, वी वेस्ट इव्हन मोर. जे काय आपण उत्पादन करतो त्याच्याही पेक्षा जास्त नासाडी करतो. वी आर वन ऑफ द बिगेस्ट फूड वेस्टर्स ऑफ द वर्ल्ड डिस्पाइट ए ह्यूज हंगर स्ट्रिकन पॉप्युलेशन. आपल्या देशामध्ये सध्या जगाच्या पाठीवर मोठ्या प्रमाणामध्ये भूकबळी असले तरी सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करत असलो या भाजीपाल्याचं, कृषी मालाचं, तरी सुद्धा या अन्नधान्याची नासाडी करण्यामध्ये आपण जगात अग्रेसर आहोत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळणार कशी? शेतीमध्ये तो जे शेती करतो, जे काम करतो, जे अन्नधान्य पिकवते त्याला दर मिळणार कधी? त्याचप्रमाणे आपण जो भाजीपाला बाजारामध्ये घेऊन जातो, पुढच्या एका स्लाइडमध्ये आणखीन 3 प्रातिनिधिक चित्र तुमच्या समोर आहेत. एक चित्र आहे पुण्याच्या गुलटेकडी मार्केट मधलं भाजी मार्केट आहे. 3 प्रकारचे भाजीपाल्याचे मार्केट आपल्या समोर आहे. यापैकी कोणत्या भाजी मार्केटमधून आपण भाजीपाला विकत घ्यायला पसंती द्यालो? कोणी सांगेल? हॅलो, हॅलो, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? कुणी एक जण आपला मायक्रोफोन अनम्यूट करा. आणि आपल्या समोर एक पीपीटी आहे, एक चित्र मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. त्यावरती 3 फोटोग्राफ्स केलेले आहेत. त्यापैकी कोणत्या बाजारामध्ये 3 प्रकारचा बाजार आहे भाजीपाल्याचा, त्यापैकी कोणत्या प्रकारच्या बाजारातून आपण भाजीपाला विकत घ्यायला पसंती द्याल? 3 नंबर सर. हा सर, 3 नंबर खालचा. 3 नंबर. काय कारण असेल का तुम्ही 3 नंबरला पसंती देता? सगळा भाजीपाला तिथे व्यवस्थित लावलेला आहे सर.
ओके. म्हणजे थोडक्यात स्वच्छता सॅनिटेशन आहे तिथं आणि बरोबर. सरळ दिसते आपल्याला म्हणजे खराब कोणता आणि चांगला कोणता सुटसुटीत अगदी लावलेला बरोबर. असल्यामुळे. बरोबर. यातून मला दोन गोष्टी आपल्या समोर आपल्याला मांडायच्या आहेत. पहिली गोष्ट आहे की शेतकरी जो भाजीपाला पिकवतो, जेवढं तो स्वतःच्या शेतामध्ये त्या भाजीपाल्याचं जतन करतो, परंतु एकदा त्याच्या विक्रीसाठी त्याची तिथून उचल झाली की तो ग्राहकापर्यंत जाईपर्यंत त्याची अवस्था कशी होते आणि कोणकोणत्या अवस्थेतून या भाजीला, या अन्नधान्याला जावं लागतं. विक्री व्यवस्था निर्माण करणं, शेतकरी ज्या काळजीनं, ज्या आस्थेपोटी एखाद्या भाजीपाल्याचं अन्नधान्याचं उत्पादन करतो, त्याच आस्थेवाईकपणे त्याचं जर व्यवस्थापन झालं, विक्री व्यवस्थापन झालं, त्याची साठवणूक व्यवस्था झाली, तर खऱ्या अर्थाने ग्राहकाला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीचा माल ग्राहकापर्यंत पोहोचेल आणि शेतकऱ्याला त्याने अपेक्षित केलेला 2 रुपयाचा मार्जिन मनी त्याला मिळू शकेल. परंतु आपल्या देशामध्ये असं होताना दिसत नाही. काय कारण असतील याची? मग आपल्याकडची बाजार व्यवस्था सक्षम नाही आहे का? वाहतूक व्यवस्था सक्षम आहे का? पिकाची काढणी केल्यानंतर त्याचं जे व्यवस्थापन करायला पाहिजे त्याचं तंत्रज्ञान आपल्याकडे आहे का? या भाजीपाल्याची सुरळीत वाहतूक करण्यासाठी जे रस्ते आपल्याकडे आहेत का? ज्या विशिष्ट तापमानामध्ये या भाजीपाल्याची वाहतूक केली पाहिजे अशा रेफ्रिजरेटेड व्हॅन्स आपल्याकडे आहेत का? जितका खर्च आपण आपल्या देशातील शेतकरी अन्नधान्य उत्पादनासाठी करतोय, एखादा ग्राहक अन्नधान्यासाठी जे काही रक्कम मोजतोय, जे पैसे मोजतोय आणि मग ग्राहकाच्या पसंतीचं अन्नधान्य किंवा भाजीपाला त्या शेतकऱ्याला मिळावा, त्या ग्राहकाला मिळावा, शेतकऱ्यांनी जो काही खर्च केलेला आहे त्याच्या उत्पादनासाठी त्याचा वाटा त्याला मिळावा, यासाठीच्या या मधल्या ज्या व्यवस्था आहेत, कृषी मालाच्या उत्पादनापासून ग्राहकापर्यंत या मालाची पोहोच करेपर्यंत, या सुविधांचं काय? आणि मग या जर सुविधा नसतील तर मग शेतकऱ्यांनी उत्पादित मालाची विक्री करायची कुठे? आणि आज जर ग्राहक हवी तेवढी रक्कम देऊन भाजीपाला किंवा अन्नधान्य विकत घेऊ शकत असेल, तुम्ही मागील ती किंमत देण्याची ग्राहकाची तयारी असेल, तर मग ग्राहकाच्या पसंतीचं माल उपलब्ध करून देण्यामध्ये काय अडचण आहे? आपल्याकडे मुख्य समस्या या इथं आहेत. आणि म्हणून या बदलत्या बाजार व्यवस्थेमध्ये मूल्य साखळी विकासाला काय महत्त्व आहे? का मूल्य साखळी विकास करायचा? शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषी मालाला चांगला दर मिळण्यासाठी कोणत्या बाबी जबाबदार आहेत? म्हणजे शेतकऱ्याची उत्पादन व्यवस्था जबाबदार आहे का? बाजार व्यवस्था जबाबदार आहे? ग्राहक जबाबदार आहे का? या सर्व गोष्टी ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी जे कारणीभूत आहे ती बाजार व्यवस्था जबाबदार आहे. नेमकी अशी कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला त्याला उचित दर मिळत नाही, ग्राहकाला त्यांनी मोजलेल्या पैशाचं समाधान मिळत नाही आणि एवढे अपार कष्ट करून सुद्धा शेतकऱ्याला त्याचे मालाचे रिटर्न्स मिळत नाहीत आणि मोठ्या प्रमाणात मालाची नासाडी होते? हे कशा पद्धतीने टाळता येईल?
आणि हे जर आपण टाळू शकलो, याच्यामध्ये आपण सुधारणा करू शकलो, बदलत्या बाजार व्यवस्थेशी शेतकऱ्यांना आपण जोडू शकलो, प्रचलित बाजार व्यवस्था, वाहतूक व्यवस्था, कृषी मालाची साठवणूक व्यवस्था, तंत्रज्ञान, या सर्व बाबीमध्ये जर आपण काही पायाभूत सुविधांचा विकास केला, तर मग ग्राहकाला अपेक्षित असेल अशा पद्धतीचं अन्नधान्य, अशा पद्धतीचा भाजीपाला आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकू. आणि जे अपेक्षित शेतकऱ्याला आहे त्याला त्याच्या मालाची रक्कम, त्याच्या कष्टाचा चीज अशा वेळी होईल. आणि यासाठी आज आपण काही गोष्टी या सेशनमधून समजून घेणार आहोत. आणि या जर सुविधा आपण करू शकलो तर मग खऱ्या अर्थाने, आता तुमच्या समोर आणखीन एक चित्र मी दाखवलेलं आहे. काय दिसतं आपल्याला या चित्रामधून? कुणी सांगेल? ही एक भाजीपाल्याची हॅलो. विक्री व्यवस्था आहे. हा बोला. सर, हे एकदम प्रॉपर स्टँडर्ड मॉल मधली विक्री व्यवस्था दिसते, ज्याच्यामध्ये प्रॉपर स्टँडर्डायझेशन, ग्रेडिंग वगैरे करून माल विक्रीला ठेवलेला दिसतोय तिथं. म्हणजे त्याच्या साईजनुसार किंवा त्याच्या रंग क्वालिटी असेल त्यानुसार. अगदी बरोबर. ज्या ठिकाणी आपण मालाची प्रतवारी म्हणतो, त्याची गुणवत्ता म्हणतो, हो सर. या मालाची विक्री व्यवस्था करण्यासाठी त्याला जे आवश्यक टेम्परेचर आहे, तिथली सापेक्ष आर्द्रता आहे, त्या भाजीपाल्याची मांडणी असेल, या सर्व गोष्टी जशा गरजेनुरूप त्या त्या घटकाची गरज ओळखून त्याची मांडणी केलेली आहे. आणि ही मांडणी अशा पद्धतीनं आहे, जो कुणी ग्राहक आपल्या या बाजारामध्ये आपल्याकडे भाजीपाला विकत घेण्यासाठी येईल, इथली व्यवस्था पाहिल्यानंतर त्याला गरज नसताना सुद्धा एखादा भाजीपाला तो जास्तीच आपल्याकडून घेऊन जाईल. नो डाऊट या सगळ्यासाठी आपल्याला पायाभूत सुविधाचा विकास करावा लागणार आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाची गरज भासणार आहे. परंतु आज शेतकरी शेतामध्ये अन्नधान्य उत्पादनासाठी जेवढा खर्च करतोय, याच्या तुलनेमध्ये तो अगदीच नगण्य असणारा. आणि ग्राहक अशा पद्धतीच्या बाजारपेठेला जर संमती देत असेल, बदलत्या बाजार व्यवस्थेमध्ये एकूणच आर्थिक विश्लेषण जर आपण सध्याच्या जागतिक स्तरावरचं जर पाहिलं, तर ग्राहक आज त्याच्या पसंतीच्या वस्तूसाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे. अशा वेळेस आपण जर या बाजार व्यवस्था निर्माण करू शकलो, शेतकऱ्याकडील उत्पादित मालाची अशा पद्धतीने आपण मांडणी करू शकलो, बाजार व्यवस्था आपण सक्षम करू शकलो, तर शेतकरी जो आज अपेक्षित बाजारभाव मागतोय तोही त्याला निश्चित मिळेल. मग हे करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत हे आपण पाहूया. सध्या जागतिक स्तरावरची किंवा आपल्या देशाची, आपल्या सगळ्यांचीच एकूणच परिस्थिती काय आहे सध्याची? मित्रांनो, हे प्रेझेंटेशन जे आहे माझं इंग्लिशमध्ये आहे, परंतु मी तुम्हाला सर्व गोष्टी मराठीमध्ये आपल्याला समजेल त्या भाषेमध्ये समजून द्यायचा प्रयत्न करतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे, ग्रोविंग डिमांड फॉर हाय व्हॅल्यू फूड कमोडिटीज इज ओपनिंग अप opportunities of farmers to diversify towards commodities that have strong potential for higher returns to land, labor and capital. अगदी आपण ज्याचं लँड होल्डिंग कमी आहे असा शेतकरी जरी पाहिला, मित्रांनो, कधी आपण आपल्याकडे अपेक्षा केली होती का ड्रॅगन फ्रूट सारखं पीक आपल्याकडे उत्तम येईल?
लेट्यूस सारखा भाजीपाला आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळी भागामध्ये वाढेल. ब्रोकोली सारखं एक्झॉटिक व्हेजिटेबल आपल्याकडे अप्रतिम येईल. कधी आपण अपेक्षा केली होती या गोष्टींची? परंतु या सर्व एक्झॉटिक भाज्या, ही एक्झॉटिक फळं आज आपल्याकडे खूप चांगल्या पद्धतीनं आणि सक्षम पद्धतीनं उत्पादन आपण घेत आहोत. काय घेत आहोत? हे कसं शक्य झालंय? आज जे आपल्या सध्या शेतकऱ्यांची जी मागणी आहे किंवा ग्राहकांची जी मागणी आहे, हाय व्हॅल्यू फूड कमॉडिटीज साठी बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. आणि या बाजार क्षमतेचा विचार करून शेतकऱ्याकडे जे त्याचं पोटेन्शियल आहे, मग त्याच्याकडे त्याची जी जमीन असेल, त्याच्या शेतामध्ये काम करणारे जे काही लेबर असतील, किंवा त्याची जी आर्थिक सक्षमता आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आज परिस्थिती अशी आहे की शेतकरी जगातील कोणत्याही प्रकारचा हाय व्हॅल्यू फूड कमॉडिटी उत्पन्न करण्यासाठी त्याचे रिसोर्सेस वापरू शकतोय. एकीकडे जगाचा पोशिंदा असणारा हा शेतकरी कृषी उत्पादनाच्या पातळीवरची सर्व आव्हानं स्वीकारून त्याचा सक्षम मुकाबला करून जर ग्राहकाभिमुख कृषी उत्पादन करायला तयार असेल, जगातील कोणत्याही प्रकारचा भाजीपाला, फळं, अन्नधान्य पिकवण्याची त्याची तयारी असेल. आज आपण पाहतोय भातामध्ये सुद्धा नवनवीन व्हरायटी आज शेतकरी प्रयत्न करतायत आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पन्न ते प्राप्त करतायत. हायड्रोपॉनिक्सच्या माध्यमातून एक्झॉटिक भाजीपाला एक्सपोर्ट करेपर्यंत उत्तम प्रतीचा भाजीपाला कंट्रोल्ड कंडिशन मध्ये आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी पिकवतोय. एकीकडे आपण भाजीपाला नाशवंत आहे, कृषी माल नाशवंत आहे, त्याच्यासाठी अमुक एवढ्या तापमानाची किंवा सापेक्ष आर्द्रतेची आवश्यकता आहे. सेंद्रिय शेतीसारखी आव्हान आपल्या समोर आहे. पेस्टिसाइड रेसिड्यूचा इश्यू आपल्या समोर आहे. परंतु या सर्व गोष्टीवरती मात करून जगातील ज्या कोणत्या भाजीपाल्याला, ज्या कोणत्या पिकाला अत्युच्च मूल्य असेल, याच्या उत्पादनाचं तंत्रज्ञान हा शेतकरी त्याच्याकडचे सर्व सामर्थ्य वापरून उत्पादन करण्यासाठी सक्षम आहे. Majority of the farmers are still suffering from traditional marketing problems like lack of adequate scientific storage facilities, grading facilities, processing facilities, transportation facilities and marketing information services. एकीकडे एवढं मोठं आव्हान पेलण्याची शेतकऱ्याची तयारी असूनही आजही ग्रामीण भागातील काही शेतकरी पारंपरिक बाजार व्यवस्थेमध्ये गुंतलेले आहेत. आजही ते आठवडी बाजाराच्या पलीकडे जाऊन आपला भाजीपाला विकू शकत नाहीत किंवा माल विकू शकत नाहीत. आजही आपल्याकडचा शेतकरी शेतामध्ये सोयाबीन काढायची सुरुवात झाल्यानंतर मशीन मधून डायरेक्ट व्यापारी पाहतोय. एकीकडे आपण फार्म टू फोर्कची डेफिनेशन करत असताना ग्रामीण भागातील शेतकरी मात्र फार्म टू व्यापारी अशा पद्धतीने विचार करताना दिसतोय. ही वेळ का शेतकऱ्यावरती येते? कारण आजही ग्रामीण भागामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने उभारलेले साठवणूक सुविधा उपलब्ध नाहीये. कृषी मालाचं ग्रेडिंग करण्यासाठी फॅसिलिटीज नाही आहेत. आठवडी बाजारामध्ये आपण खरीद असलेलं धान्य, त्याचबरोबर व्यापाऱ्यांच्याकडे आपण जे धान्य खरेदी करतो त्याचं धान्य,
आणि डीमार्ट आणि स्टार बाजार सारख्या मॉलमधून खरेदी करत असलेलं धान्य, या तिन्ही प्रकारच्या धान्यांची जर आपण पडताळणी केली, तिथले क्वालिटी पाहिली, तर आपल्याला लक्षात येईल या सायंटिफिक अँड ॲडिक्वेट स्टोरेज फॅसिलिटी, ग्रेडिंग फॅसिलिटी, प्रोसेसिंग फॅसिलिटी, ट्रान्सपोर्टेशन, या सर्व सुविधांचं महत्त्व काय आहे ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये, हे आपल्याला लक्षात येईल. या सायंटिफिक स्टोरेज फॅसिलिटी जर शेतकऱ्याला उपलब्ध करून देता आल्या, ग्रेडिंग फॅसिलिटी जर शेतकऱ्यांच्या स्तरावरती उपलब्ध करून देऊ शकलो, प्रोसेसिंग फॅसिलिटीज, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी जर उपलब्ध झाल्या, तर ज्या ठिकाणी शेतकरी अशा प्रकारची आव्हानं पेलून कृषी मालाचं उत्पादन करायला तयार आहे, त्या ठिकाणी मार्केटिंग स्ट्रक्चरसाठी आवश्यक असणारी ही जी महत्त्वाची साधनं आहेत, ती निर्माण करण्याची गरज आहे. आणि त्यासाठीच आपल्याला व्हॅल्यू चेन मॅनेजमेंट किंवा व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. सध्याच्या लिबरलायझेशनच्या परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये सुद्धा आपण बघतोय आता बऱ्याचशा ठिकाणी प्रायव्हेटायझेशन होत आहे. टीव्ही आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून रोज आपण ऐकतोय ज्या सर्व सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या होत्या, सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या आस्थापना होत्या, त्या आता हळूहळू खाजगीकरणाकडे जात आहेत. एअरपोर्ट अथॉरिटी असेल, रेल्वे असेल, टेलिफोन सुविधा असतील, इंटरनेट असतील, पेट्रोलियम अँड ऑइल या क्षेत्रातल्या कंपन्या असतील, बँकिंग सेक्टर असेल, इन्शुरन्स सेक्टर असेल, या सर्व क्षेत्रातील या पायाभूत सुविधा देणाऱ्या ज्या सार्वजनिक क्षेत्रातल्या आस्थापना आहेत, त्याचं टप्प्याटप्प्यानं खाजगीकरण होताना दिसतंय. देशभरातून, जगभरातून उदार आर्थिक धोरणाला सुरुवात झालेली आहे. आणि या ग्लोबलायझेशनमुळं अनेक मोठ्या प्रॉब्लेम्सला या शेतकऱ्याला, या कृषी मालाच्या उत्पादकाला भेडसावणार आहेत. आणि ही अशा प्रकारची स्पर्धा निर्माण होईल की या स्पर्धेमध्ये शेतकऱ्याला जर टिकायचं असेल, त्याची शेती टिकवायची असेल, तर त्याला बदलत्या बाजार व्यवस्थेचा अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही. एकीकडे आपण व्होकल फॉर लोकल म्हणतो किंवा लोकल फॉर व्होकल म्हणतो. खूप मोठ्या संकल्पना आपण कृषी विभागामध्ये सुरू करत आहोत. ODOP आहे, वन डिस्ट्रिक्ट वन प्रोड्यूस आहे, विकेल ते पिकेल आहे, या अनेक संकल्पना आहेत. परंतु या संकल्पनांचा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला उपयोग करून देण्यासाठी या बाजार व्यवस्थांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि जशी आपण आता प्रातिनिधिक चित्र आपण आता बघितली, ज्या देशामध्ये आपण म्हणतो बुद्धीचा मार्ग पोटातून जातो, जर एखाद्या माणसाला भूक लागली असेल आणि त्याच्यासमोर कितीही चांगलं प्रवचन तुम्ही ठेवलं असेल, तर त्याच्या डोक्यामध्ये ते विचार जाणार नाही. त्याच्या सर्व्हायव्हलसाठी त्याची भूक महत्त्वाची आहे. आणि ही जीवाची भूक भागवण्यासाठी त्याला अन्नाची गरज आहे. परंतु आपल्या देशामध्ये जे अन्न आपण पोटात घेतो त्याची विक्री मात्र फुटपाथवरती होते. जे कपडे आपण अंगात घालतो, जे शूज आपण पायात घालतो, त्या शूजची विक्री मात्र AC हॉलमधून होते.
सॉरी मित्रांनो, थोडा डिस्टर्ब झाला, एक फोन होता. तर आपण चर्चा करत होतो माणसाला बाह्यांग बुजवण्यासाठी किंवा ती लपवण्यासाठी जी काही साधनं लागतात त्याची विक्री मात्र आपण आपल्या देशामध्ये या जगाच्या पाठीवर सगळीचकडे एशी हॉलच्या माध्यमातून होते. परंतु ज्याच्यावरती आपले विचार ठरतात, ज्याच्यावरती माणूस पोचतो, ज्याच्या माध्यमातून माणसाची अन्नाची गरज, त्याची भूक भागते, या सर्व गोष्टींची विक्री मात्र आज आपण फुटपाथवरती होताना दिसते. एकीकडे या फळांची, या भाजीपाल्यांची, अन्नधान्याची उत्पादन करण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करतो, अत्यंत काळजी घेतो. परंतु त्याच्या शेतातून माल बाहेर पडल्यानंतर ग्राहकापर्यंत जाईपर्यंत अल्पावधीत त्या अन्नाची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नासाडी होते आणि त्यासाठीची साधनं, पायाभूत सुविधा आपण पुरवू शकत नाही. हे आपलं खूप मोठं दुर्दैव आहे. आणि म्हणून यासाठी लॅक ऑफ क्वालिटी कन्सायन्सनेस ऑन द पार्ट ऑफ फार्मर्स, स्ट्रिंजंट सॅनिटरी अँड फायटोसॅनिटरी स्टँडर्ड्स अँड चेंजिंग कस्टमर प्रायोरिटीज, या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आज आपण जगामध्ये जगातील बाजाराचा अभ्यास केला, बाजारपेठेंचा अभ्यास केला, तर सगळीकडेच आता फायटोसॅनिटरी सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. सर्वच ठिकाणी सॅनिटरी व्यवस्था आहे, त्याचं पालन आपल्याला करणं गरजेचं आहे. शहरातील सार्वजनिक मोटारांची व्यवस्था सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ठेवली जाते, परंतु बाजार व्यवस्थेचं काय? हा खूप मोठा प्रश्न आपल्या या बाजार व्यवस्थेच्या समोर आहे आणि ही आव्हानं पेलण्यासाठी आपल्याला या शेतकऱ्याला तयार करणे गरजेचं आहे. आणि याकरिता नीड फॉर लिंकिंग फार्मर्स टू मार्केट, या बाजार व्यवस्थेशी या शेतकऱ्याला जोडणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे याच्याबद्दल आपण चर्चा करत आहोत. फोकस ऑन प्रोडक्शन ओरिएंटेड एक्सटेन्शन. विकेल ते पिकेल हा जो कन्सेप्ट आपण घेतलेला आहे, फोकस ऑन प्रोडक्शन ओरिएंटेड एक्सटेन्शन, आजपर्यंत आपण शेतकऱ्याला उत्पादन करण्यासाठी शिकवत आलेलो आहे. त्याला बियाणं देतो, खतं देतो, औषधं देतो, क्रॉपशॅपच्या माध्यमातून, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्याचं कीड आणि रोग व्यवस्थापनासाठीचे सल्ले देतो. परंतु विक्री व्यवस्थेसाठी आजपर्यंत आपण किती प्रोग्राम राबवले तो? आत्ता कुठे आपण मागील वर्षापासून संत सावतामाळी रैतू बाजारच्या माध्यमातून काहीतरी शेतकऱ्यांसाठी करतो आहोत. वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉड्यूस ODOPचा आत्ता कुठे आपण सुरुवात केलेली आहे. म्हणजे बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचा माल वाया गेल्यानंतर आपण या सर्व गोष्टींच्या मागे लागतो आहोत. कारण शेतकऱ्याची सुद्धा मानसिकता अशी झालेली आहे की त्याला मला अधिकाधिक अन्नधान्य पिकवायचं आहे आणि आजपर्यंत आपल्या सर्व विस्तार योजना सुद्धा प्रोडक्शन ओरिएंटेडच राहिलेल्या आहे. मार्केट ओरिएंटेड, प्रोसेस ओरिएंटेड राहिलेलाच नाही आहे. हे जे आता आपण कुठेतरी सुरुवात करतो आहोत. क्वांटिटी, क्वालिटी, टाइमली अँड कॉस्ट इफेक्टिव्ह डिलिव्हरी ऑफ इनपुट्स. शेतकऱ्याला लागणारे जे काही इनपुट्स आहेत, गरजे इतके इनपुट्स, गुणवत्तापूर्ण इनपुट्स आणि वेळेत मिळणाऱ्या आणि वाजवी दरामध्ये हे इनपुट्स आपण शेतकऱ्याला उपलब्ध करून देणं हे आपलं कर्तव्य, ही आपली जबाबदारी आहे. त्याच वेळेस हा शेतकरी बाजारामध्ये सक्षमपणे उभे राहील, बाजारामध्ये स्पर्धा करू शकेल. पुअर मार्केट ओरिएंटेशन, दो मार्केट अपॉर्च्युनिटीज आर इमर्जिंग.
जसं आता मोठमोठ्या प्रकारचे मॉल्स उभे केले जात आहेत आणि या मॉलमध्ये आता शेतकऱ्याचा भाजीपाला कुठंतरी एका कॉर्नरमध्ये त्याला आता त्याच्या शेतीमालाला जागा मिळते आहे, संधी उपलब्ध होत आहेत. तर या संधीचा शेतकऱ्यांना उपयोग करून देण्यासाठी या शेतकऱ्यांना बाजार सक्षम करण्याची गरज आहे. नो रिलायबल सोर्स ऑफ प्राइस अँड मार्केट इन्फॉर्मेशन टू दी फार्मर्स. टोमॅटो आणि कांद्यासारखी पिकं आपण नेहमी पाहतो, वर्तमानपत्रामध्ये आपण नेहमी बघतो. आज ॲग्रोवनमध्ये वाचनात आलं, केळीला दर नाही म्हणून शेतकऱ्यांनी केळीची बाग तोडून टाकली. टोमॅटोला दर मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावरती विकले. सगळीकडे रस्त्यावरती लाल सडा पडलेला होता. कांद्याला दर मिळत नाहीत म्हणून शेतकऱ्यांनी कांदा फेकून दिला. दसऱ्यामध्ये दिवाळीमध्ये झेंडूच्या फुलाला मागणी मिळत नाही म्हणून रस्त्याकडेला फुलांची ट्रकच्या ट्रक फुलांची पडलेले असतात. काही परिस्थिती निर्माण होती शेतकऱ्यासमोर. शेतकऱ्याने पिकवलेला शेतातला लेकराप्रमाणे जपलेला भाजीपाला रस्त्यावरती फेकून देत असताना शेतकऱ्याला काहीच वाटत नसेल का? ही वेळ काय येते? कारण शेतकऱ्याला त्यांनी पिकवलेला माल जगाच्या, भारताच्या, देशाच्या, राज्याच्या, आपल्या जिल्ह्याच्या कोणत्या कोपऱ्यामध्ये त्याला चांगला दर मिळू शकेल आणि कुठं तो विकेल याबद्दलची माहितीच आपण उपलब्ध करू देऊ शकत नाही ना. आपल्याकडे आहे, जी आहे ती सक्षम नाही आणि ती आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवू शकत नाही. कुठलाही रिलायबल सोर्स नाही. आज कोणत्या बाजारपेठेमध्ये शेतकऱ्याच्या उत्पादित मालाला काय दर मिळेल? कृषी उत्पन्न बाजार समितीकडे डेटा आहे, परंतु तो आम्हाला दुपारी 4 नंतर कुठेतरी अवेलेबल होतो. तोपर्यंत बाजार संपलेला असतो. डिस्ट्रेस सेल ऑफ प्रोड्यूस दो देर आर टूल्स लाईक प्लेज फायनान्सिंग. एकीकडे आपण वेअरहाऊस रिसिप्टसाठी सुविधा आहे, गोडाऊन व्यवस्था आहे, प्लेज फायनान्सिंग करता येईल, बँका कर्ज द्यायला तयार आहेत. हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा आज अधिकाधिक शेतकरी शेतातील सोयाबीन डायरेक्ट बाजारामध्ये विकताना दिसतो. हा डिस्ट्रेस सेल का करतोय? कारण त्याला फ्युचर्स ट्रेडिंग बद्दल काहीच कल्पना नाही. येत्या डिसेंबरमध्ये सोयाबीनला काय दर मिळणार आहे, मक्याला काय दर मिळणार आहे, याच्याबद्दलचा नोहाव ना शेतकऱ्याकडे आहे ना आपल्याकडे आहे. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि इव्हन आपण त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवू शकलो तरी सुद्धा त्याचा वेटिंग पिरियड शेतकऱ्याकडे नाही, कारण त्याला पुढच्या हंगामाची तयारी करायची आहे. त्याच्यासाठीचा पुरेसा पैसा त्याच्याकडे नाही, त्यासाठी त्याला पैसा उभा करायचा आहे. हा डिस्ट्रेस सेल्स संपवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपल्याला या बाजार व्यवस्थेसाठी शेतकऱ्याला सक्षम करणं गरजेचं आहे. आणखीन काय गरज आहे? इनॅबिलिटी ऑफ फार्मर टू अवेल रिम्युनरेटिव्ह प्राइसेस इन स्पाइट ऑफ अल्टरनेटिव्ह. शेतकऱ्यासाठी असे काही पर्याय उभे करून द्यावे लागणार आहे की त्याला त्याच्या उत्पादित मालाला पर्यायी पीक व्यवस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्याला सक्षम करता आला पाहिजे. पुअर बॅकवर्ड अँड फॉरवर्ड लिंकेजेस. एकीकडे आपण उत्पादन तंत्रज्ञान देण्यामध्ये आघाडीवरती आहोत, परंतु त्याचा उत्पादित झालेला माल त्यांनी कुठे विकायचा, कोणती बाजारपेठ त्याच्यासाठी जवळची आहे, नेमका कोणत्या ठिकाणी त्याच्यासाठी गोडाऊन स्टोरेजसाठी उपलब्ध आहे, कोल्ड स्टोरेज फॅसिलिटी कुठे आहे, ग्रेडिंग सेंटर कुठे आहे,
या इन्फ्रास्ट्रक्चर बद्दलची माहिती आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकतो का? याचं उत्तर नाही असंच येतं आपल्या मित्रांनो आपल्यासमोर. आपल्याकडे कृषी सेवा केंद्रांची जंत्री आहे. कृषी सेवा केंद्रामध्ये काय माल विक्रीला ठेवलेला आहे त्याची जंत्री आहे. महाबीजकडे काय उपलब्ध आहे, MIDC कडे काय उपलब्ध आहे, कृषी सेवा केंद्रामध्ये काय उपलब्ध आहे. परंतु आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी किती गोडाऊन फॅसिलिटीज आहेत, खाजगी स्टोरेजेस कुठे आहेत, ग्रेडिंग सेंटर्स कुठे आहेत, कॉमन फॅसिलिटी सेंटर्स कुठे आहेत, त्याच्याबद्दल नोहा आपल्याकडे नाही आहे. काळाची गरज आहे आपल्याला ह्या गोष्टी आपल्याजवळ ठेवणं आणि शेतकऱ्याला पुरवणं आणि शेतकऱ्याला तिथपर्यंत अप्रोच ठेवणं हे आपली जबाबदारी आहे. पुअर ॲक्सेस टू डिस्टंट मार्केट्स फॉर रिअलायझिंग बेटर प्राइस. तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील सक्षम बाजारपेठ कोणती आहे, शेतकऱ्याचा माल कोणत्या बाजारपेठेमध्ये चांगल्या पद्धतीने विकला जाईल, त्या तिथपर्यंत तो पोहोचेल का, तिथं त्या बाजारामध्ये पोहोचण्यासाठी सक्षम करण्याची गरज. आणि हा शेतकरी उभा राहिला तरच तो भविष्यामध्ये शेती पिकवत राहणार आहे. पुअर लिंकेज फॉर सेल ऑफ कमॉडिटीज इन एक्सपोर्ट मार्केट्स. आज कुठेतरी शेतकरी एक्सपोर्ट करताना काही लोकांचे आपल्या बातम्या आपल्या कानापर्यंत येतात की XYZ या शेतकऱ्याची द्राक्षे एक्सपोर्ट झाली, त्याचा बेदाणा एक्सपोर्ट झाला, त्याचे डाळिंबी एक्सपोर्ट झाले. पण त्याचबरोबर आपल्याला दुसऱ्याही बातम्या येतात, डाळिंब बागायतदाराची 4 कोटीची फसवणूक, 3 लाखाची फसवणूक, 10 कोटीची फसवणूक, द्राक्ष बागायतदारांची फसवणूक. म्हणजे हे आपण कोणत्या तरी व्यापाऱ्यावरती अवलंबून राहतो. सुरुवातीला हा व्यापारी आपल्याला फसवतो, आपल्याला नादाला लावतो, नंतर माल घेऊन जातो, फसवतो आणि मग आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल त्या शेतकऱ्याला उचलल्याशिवाय पर्याय राहत नाही. जगाची भूक विचारात घेऊन शेतकरी शेती करत असताना त्यांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री करण्यासाठी मात्र त्या सर्व यंत्रणा कमी पडताना दिसतात. या सर्व पायाभूत सुविधा आवश्यक त्या प्रमाणामध्ये आज आपल्याकडे उपलब्ध नाहीत किंवा या उपलब्ध करायचं म्हणलं तर शासनाची मानसिकता त्या पद्धतीने वाटत नाही. मग यासाठीचे पर्याय आपल्याला शोधणं गरजेचं आहे. त्याच्या माध्यमातून आज आपण शेतकरी उत्पादक गट, FPO, FPC, करार शेती, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, ग्रुप फार्मिंग या कन्सेप्टचा विचार करतोय. या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर सक्षम बाजार व्यवस्थेशी शेतकऱ्याला जोडणं ही काळाची गरज आहे. मार्केट लिंकेजेस कॅन बी कॅटरायज्ड. आता हे जे मार्केट लिंकेजेस आहेत या मार्केटचा अभ्यास करणं सुद्धा गरज आहे आपल्याला. सध्या जे उपलब्ध मार्केट्स आपल्या देशामध्ये आहेत, आपल्या राज्यामध्ये आहेत, जिल्ह्यामध्ये आहेत, याचा मार्केटचा अभ्यास करणं आणि त्याबाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. मग सध्या जे मार्केट्स उपलब्ध आहेत याच्या कोणकोणत्या कॅटेगरीज आहेत, कोणकोणते ग्रुप्स आहेत ते आपण पाहूया. सध्या जे मालाची विक्री केली जाते कशा पद्धतीने केली जाते, शेतकरी म्हणजे थोडक्यात उत्पादक ते लोकल ट्रेडर, सध्या विक्री व्यवस्था कशा पद्धतीने केली जाते. शेतकरी त्याच्या मालाची विक्री एखाद्या लोकल स्थानिक विक्रेत्याला विकतो, स्थानिक रिटेलरला विकतो किंवा स्थानिक ट्रेडरला विकतो. ज्या ठिकाणी हा लोकल ट्रेडर जो आहे त्याचे दर ठरलेले असतात. शेतकऱ्याला स्वतःचा गाव सोडून त्या भाजीपाल्याचा दर काय आहे त्याला माहीत नसतं. त्यामुळे लोकल ट्रेडर जे सांगेल त्या दराने हा शेतकरी त्या लोकल ट्रेडरला भाजीपाला विकतो.
पुढे फार्मर टू रिटेलर. जर आपल्याकडे काही सुपर मार्केट्स असतील, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी शेतकरी स्वतः भाजीपाला मोठमोठ्या शहरामध्ये सोसायट्यामध्ये विकत आहेत, या ठिकाणीचं असं चित्र आहे की त्या ठिकाणी शेतकरी हा रिटेलरला मालाची विक्री करतो आहे, काही ठिकाणी कंझ्युमरला विक्री करतो आहे, सोसायटीच्या माध्यमातून ह्या भाजीपाल्याची विक्री करतो आहे. परंतु अन्नधान्याची जी मोठ्या प्रमाणात विक्री करावी लागते ती मात्र रिटेलरच्या माध्यमातूनच त्या शेतकऱ्याला विक्री करावी लागते. काही ठिकाणी आठवडी बाजार आहेत, बहुतेक तालुक्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, लिंकेजेस थ्रू कोऑपरेटिव्ह, सहकार विभागाच्या माध्यमातून काही बाजारपेठा उपलब्ध आहेत आपल्याकडे. आणि अशा बाजार व्यवस्थेमध्ये काही मर्यादित स्वरूपामध्ये स्टोरेजेस, गोडाऊन्स, गोदामाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा एक ग्रुप आहे लिंकेजेस थ्रू कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. करार शेतीच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी त्याच्या मालाची विक्री करताना दिसतो. रिलायन्स सारख्या कंपन्या आहेत, टाटा आहे, केबी एक्सपोर्ट्स आहे, अशा बऱ्याचशा कंपन्या आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून करतायत, शेती करतायत. टाटा रोजेस आहे. या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून या कंपन्या शेतकऱ्याबरोबर करार करत आहेत, त्याचं उत्पादन करतायत, अन्नधान्याचं भाजीपाल्याचं उत्पादन करत आहेत आणि त्याच्यातून विक्री व्यवस्था उभी करताना दिसते. परंतु या गोष्टी अजूनही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आवाक्याच्या बाहेरच्या आहेत. कारण अशा ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसाठी जी काही आवश्यक साधनं आहेत, ज्या पायाभूत सुविधा आहेत, पुरेसं पाण्याची व्यवस्था असेल, विद्युत पुरवठा असेल, लेबर अवेलेबिलिटी असेल, यांत्रिकीकरण असेल, या सर्व गोष्टीचा ज्या ठिकाणी या गोष्टी उपलब्ध आहेत अशा ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुद्धा यशस्वी होताना दिसते. पुढचा एक ग्रुप आहे फार्मर्स टू ॲग्रो प्रोसेसर. या सुपर मार्केटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आता ॲग्रो प्रोसेसर्स पुढे आलेले आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी काय ॲग्रो प्रोसेसर, मग मका असेल, सोयाबीन असेल, करडई असेल, भुईमूग असेल, या सर्व पिकांसाठी शेतकरी शक्यतो आता ॲग्रो प्रोसेसरच्या माध्यमातून मालाची विक्री करताना दिसतोय. सोयाबीनच्या डी ऑइल केकसाठी काम करणाऱ्या बऱ्याचशा प्रोसेसिंग इंडस्ट्रीज आहेत, ऑइल इंडस्ट्रीज आहेत. आणि शेतकरी मग आता लोकल ट्रेडर्सला मालाची विक्री न करता या ॲग्रो प्रोसेसरच्या माध्यमातून मालाची विक्री करून 2 पैसे अधिक मिळवण्यासाठी त्याची धडपड चालू असणार आहे. त्यासाठी ह्या ॲग्रो प्रोसेसर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, या लिंक्स उपलब्ध करून देणं. आणि लास्ट एक ग्रुप आहे फार्मर्स टू एक्सपोर्टर. काही ठिकाणी स्वतः शेतकरी आता मालाची निर्यात करताना दिसत आहेत, एक्सपोर्ट करताना दिसत आहेत. तर मग शेतकरी हा उत्पादित केलेल्या मालाची विक्री मग तो लोकल ट्रेडरला करत असेल, रिटेलरला करत असेल, कोऑपरेटिव्ह मार्केटिंगच्या माध्यमातून करत असेल, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून असेल, ॲग्रो प्रोसेसरच्या माध्यमातून मालाची विक्री करत असेल किंवा एक्सपोर्ट करत असेल. पण यासाठीच्या पायाभूत सुविधा, आवश्यक असणारं तंत्रज्ञान ते शेतकऱ्यापर्यंत उपलब्ध करून देणं. एखादा शेतकरी एक्सपोर्टरला मालाची विक्री करत असेल तर तो नेमकं कोणत्या देशामध्ये एक्सपोर्ट करतोय, कोणत्या मालाची एक्सपोर्ट करतोय, देशातल्या किंवा वर्षातल्या कोणत्या हंगामामध्ये विक्री करतोय, संबंधित देशातील एक्सपोर्ट पॉलिसी काय आहे, त्या मालाचे पॅरामीटर्स काय आहेत, या सर्व गोष्टीबद्दलची माहिती त्या शेतकऱ्याला अपडेट करणं, त्याच्याबद्दल टेक्निकल नो हाऊ, त्यासाठीची प्रोडक्शन टेक्नॉलॉजी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं,
काही शेतकरी ॲग्रो प्रोसेसरला मालाची विक्री करत असतील. आपल्या भागामध्ये असलेले असे कोणते ॲग्रो प्रोसेसिंग युनिट्स आहेत, त्या ॲग्रो प्रोसेसरची ॲन्युअल प्रोसेसिंग कॅपॅसिटी किती आहे, वर्षातील कोणत्या महिन्यामध्ये तो ॲग्रो प्रोसेसर त्याच्याकडे त्या मालाची खरेदी करतो, वर्षभरातील कोणत्या हंगामामध्ये त्या ॲग्रो प्रोसेसर शेतकऱ्याच्या उत्पादित केलेल्या मालाला अधिक दर देऊ शकतो. त्या ॲग्रो प्रोसेसरकडे स्टोरेज फॅसिलिटीज, गोडाऊन फॅसिलिटीज, कोणकोणती साधनं त्याच्याकडे उपलब्ध आहेत, त्याचं ॲन्युअल टर्नओव्हर किती आहे, माझ्या तालुक्यात एकूण किती सोयाबीन किंवा किती कृषी माल पिकणार आहे आणि त्या मालाची खरेदी करण्यासाठी तो प्रोसेसर कॅपेबल आहे का, माझ्या भागातील कोणती कोऑपरेटिव्ह मार्केट शेतकऱ्याला संयुक्तिक राहील, त्याचे दैनंदिन बाजारातील आवक काय आहे, जावक काय आहे, त्या ठिकाणी स्टोरेज फॅसिलिटी आहे का, कोल्ड स्टोरेजेस आहेत का, या सर्व गोष्टीबद्दलची माहिती शेतकऱ्याला उपलब्ध करून देणं आणि बाजार व्यवस्थेशी त्याला जोडून सक्षम करणं ही सध्या आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. मग अशा ह्या शेतकऱ्याला या बाजार व्यवस्थेशी जर संलग्न केलं, काय फायदे होतील? नंबर ऑफ मार्केटिंग मिडलमन विल बी रिड्यूस्ड. शेतकरी फक्त शेती पिकवायचं काम करतो आणि मालाची विक्री करणारे सगळे हे दलाल मध्यस्थ करत असतात. हा जो मिडलमन आहे, हा जो दलाल आहे, कृषी माल कशा पद्धतीने पिकतो, कशा पद्धतीनं त्याचं हार्वेस्टिंग केलं जातं, त्याची जोपासना केली जाते, याच्याबद्दल काहीही देणं घेण्याला नसतं. शेतकऱ्याला कमीत कमी दर कसा देता येईल आणि वरच्याला विकताना जास्तीत जास्त नफा कसा कमवता येईल, हा एकमेव उद्देश असणारा हा मिडलमॅन. पण जर शेतकऱ्याला यापूर्वी चर्चा केल्याप्रमाणे आपण सक्षम करू शकलो, या सर्व बाजार व्यवस्थेचा आपण विचार करून शेतकऱ्यांना या बाजार व्यवस्थेशी आपण जोडून शकलो, तर आणि तरच हे बाजार व्यवस्थेमध्ये असलेले जे दलाल आहेत, हे दलाल आपण कमी करू शकतो. ही दलाल कमी करण्याची मानसिकता फक्त शेतकऱ्याने ठेवली आणि शेतकऱ्याला मदत करणाऱ्या सर्व घटकांनी प्रामाणिक प्रयत्न केले, तरच हे दलाल हटवणं शक्य आहे. अन्यथा या गोष्टी शक्य नाहीत. सध्या आपण पंजाब, हरियाणा, राजस्थान या ठिकाणी पाहतोय. कालच भारत बंदचं नियोजन करण्यात आलेलं होतं. गेल्या 6 महिन्यापासून शेतकरी आंदोलन करताना दिसत आहेत. त्यांची काही ठराविक मागण्या आहेत. मग त्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या असतील, बाजार व्यवस्थेमधील सुधारणाच्या संदर्भात असतील, फार्मर ॲग्रीमेंटच्या संदर्भात असतील, अनेक मागण्या आहेत. त्याच्या खोलामध्ये आपल्याला आज जायचं नाही. परंतु मित्रांनो, आपण सर्व शेतकऱ्याशी संबंधित काम करतो. शेतकऱ्याचं जीवनमान आपण रोज, कारण आपण मुळात स्वतः आपण सर्व शेतकरी आहोत. आपल्या कामाचं समाधान शेतकऱ्याच्या समाधानावरती अवलंबून आहे असं मला म्हणावं असं वाटतं. शेतकरी जर त्रासात असेल, चिंताग्रस्त असेल, अडचणीमध्ये असेल, तर आपली कोणतीही योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार नाही. शेतकरी सक्षम असेल तर तुम्ही योजना राबवण्यासाठी सक्षम असाल. किमान त्या शेतकऱ्याची योजना स्वीकारण्याची मानसिकता तरी पाहिजे. आणि ती शेतकऱ्याची मानसिकता असेल तरच तुम्हाला ऐकून घेण्याला घेऊ शकेल तो.
पण ही मानसिकता तयार करण्याचं काम आपणच करतो आहोत. यापेक्षा ती मानसिकता त्याची तयार करावी लागेल असं माझं मत आहे. आणि याकरिता या शेतकऱ्याला या आधुनिक बाजार व्यवस्थेशी लिंक करणं ही काळाची गरज आहे. मग तो एक्सपोर्टर असेल, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून असेल, FPOच्या माध्यमातून असेल, FPCच्या माध्यमातून असेल, कोऑपरेटिव्ह मार्केटिंगच्या माध्यमातून असेल, ॲग्रो प्रोसेसरच्या माध्यमातून असेल. जर शेतकऱ्यांना अशा पद्धतीने आपण लिंक करू शकलो तरच हे मार्केटिंग मिडलमन यांची संख्या आपल्याला कमी करू शकणार आहोत. शेतकऱ्याला सक्षम बाजार व्यवस्थेशी जोडलं तर हे दलाल कमी करू शकणार आहोत. रिडक्शन इन दी ग्लट और स्कॅर्सिटी ऑफ प्रॉडक्ट इन द मार्केट. बाजारामध्ये कृषी मालाचा कृत्रिम तुटवडा जो निर्माण केला जातो किंवा जो भासवला जातो, याच्यावरती एक मोठं सोल्युशन शेतकरी जर डायरेक्ट बाजार व्यवस्थेशी लिंक झाला ते करता येणं शक्य आहे. आणि मग अचानक कृषी मालाचे दर कोसळतात, दर पाडले जातात. याच्यावरती शेतकऱ्यांनी शोधलेलं शेतकऱ्यांसाठीचं हे एक उत्तर असेल. फॅसिलिटेटिंग फार्मर्स इन सिलेक्टिंग द एंटरप्राइज बेस्ड ऑन फार्मिंग सिच्युएशन, मार्केट प्राइसेस अँड मार्केट पोटेन्शियलिटी ऑफ द प्रॉडक्ट. जसं आपण विकेल ते पिकेल ही संकल्पना आपण आता शेतकऱ्यामध्ये आणतो. ODOPचा आपण कन्सेप्ट शेतकऱ्यापर्यंत आता पोहोचवत आहात. या दोन्ही योजनांच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याला बाजार व्यवस्थेशी लिंक करत आहात. काय साध्य होईल याच्या माध्यमातून? याच्यामुळं शेतकऱ्याला त्याच्या गरजेनुरूप आवश्यक असलेला एंटरप्राइज, एखादा उद्योजक शेतकऱ्याला मिळायला मिळतो. शेतकरी ज्या मालाचं उत्पादन कोणत्या फार्मिंग सिच्युएशन मध्ये करतोय, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असेल, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून खूप चांगला एखादा सोर्स शेतकऱ्याला उपलब्ध होऊ शकतो. शेतकरी आज कोणत्या परिस्थितीमध्ये शेती करतोय, मग ते ऑर्गॅनिक फार्मिंग असेल, इनऑर्गॅनिक फार्मिंग असेल, रेसिड्यू फ्री फार्मिंग असेल, हाय व्हॅल्यू क्रॉप्स असतील, फ्लोरिकल्चर असेल, ऑइलसीड प्रोडक्शन असेल, या सगळ्यासाठी शेतकऱ्याचं जे उत्पादन आहे ते उत्पादन विक्री करण्यासाठी जर त्याला एंटरप्राइज, एखादा विक्रेता मिळाला, एखादी एजन्सी मिळाली, शेतकऱ्याच्या गरजा आणि त्या एंटरप्राइजच्या गरजा लक्षात घेऊन जर शेतकऱ्याचं उत्पादन राहिलं तर त्या शेतकऱ्याला निश्चितच हमी भाव मिळण्यास किंवा त्याचा उत्पादन खर्चापेक्षा अधिक रक्कम मिळण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्याला मार्केट प्राइसेस अँड मार्केट पोटेन्शियलचा जर अभ्यास करून देता आला आपल्याला, वर्षातल्या कोणत्या हंगामामध्ये, कोणत्या बाजारामध्ये, कोणत्या मालाला अधिकाधिक मागणी आहे, राज्यातील कोणत्या कोपऱ्यामध्ये भेंडीला अधिक दर मिळू शकतो, टोमॅटोला चांगला दर मिळू शकतो, कांद्याला दर मिळू शकतो, कांद्यासाठीचं आजचं लासलगावचं मार्केट काय असणार आहे, नाशिकचं मार्केट काय असणार आहे, पुण्याचं मार्केट काय असणार आहे, इथले दर काय असणार आहे. ई पीक पाहणीचं सध्या आपण कन्सेप्ट वाहतो आहोत. कदाचित पुढे जाऊन याच्या माध्यमातून जे या पद्धतीने आपण वेदर फॉरकास्टिंग करतोय तसं क्रॉप फॉरकास्टिंग शक्य होणार आहे, ज्याच्या माध्यमातून संबंधित तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेला शेतकरी, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये 4 गावं आहेत, प्रत्येक गावाचं 500 हेक्टर लँड होल्डिंग आहे. एका असिस्टंटच्या कार्यक्षेत्रामध्ये 2000 हेक्टरचं जर क्षेत्र असेल तर त्या 2000 हेक्टर क्षेत्रापैकी किती हेक्टर क्षेत्रावरती मका आहे, किती हेक्टर क्षेत्रावरती गहू आहे, किती हेक्टर क्षेत्रावरती ज्वारी आहे, किती हेक्टर क्षेत्रावरती हरभरा आहे, भाजीपाला किती हेक्टर क्षेत्रावरती आहे, कांदा किती क्षेत्रावरती केलेला आहे, टोटल 2000 हेक्टर पैकी प्रोडक्शन प्रत्येक अन्नधान्याचं कितपत होईल आणि त्यासाठीचा मार्केट ॲक्सेस काय राहील,
आणि त्याकरिता पोटेन्शियल मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी एक सपोर्ट सिस्टीम आपल्याकडे तयार करणं शक्य होईल. आणि अशा पद्धतीनं आपण जर शेतकरी मार्केटशी लिंक करू शकलो तर शेतकऱ्याला त्याला अपेक्षित मूल्य पिकाचं मिळू शकतं. प्लेसिंग फार्मर्स मोर क्लोज टू कन्झ्युमर्स. या दलालांच्या माध्यमातून ग्राहक आणि शेतकरी या ठिकाणी शेतकरी हा सगळ्या गोष्टीचा मॅन्युफॅक्चरर आहे. प्रत्येक कृषी मालाचा उत्पादक हा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याचा सगळी ग्राहक आहे तो बाजारपेठ जी आहे ती शहरामध्ये. शेतकरी उत्पादकाला या ग्राहकाशी जोडण्यासाठी मधले सगळे मिडलमन जे आहेत दलाल जे आहेत हे कमी करता आले. हे कधी शक्य होईल? एंटरप्राइजर बेस्ड फार्मिंग सिच्युएशन, मार्केट प्राइसेस, त्याचं पोटेन्शियल, प्रॉडक्ट सेल पोटेन्शियल याबद्दलची जर माहिती आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवू शकलो, त्याचबरोबर जी विकेल ते पिकेल हा जो कन्सेप्ट आहे, कोणत्या गावामध्ये कोणत्या शहरामध्ये कोणत्या मालाला गरज आहे विक्री करता येईल, याचा जर डेटा आपल्याकडे असेल आणि आपण तो पुरवठा पुरवू शकलो तर साहजिकच हा शेतकऱ्याला उत्पादित मालाचा दर चांगला मिळण्यासाठी मदत होणार आहे. प्रोडक्शन ऑन द बेसिस ऑफ कंझ्युमर प्रिफरन्स फॉर क्वांटिटी, क्वालिटी, व्हरायटी अँड फूड सेफ्टी. कंझ्युमरचा अभ्यास असेल, मार्केट एंटरप्राइजचा अभ्यास असेल, मार्केट पोटेन्शियलचा, मार्केट प्राइसचा जर अभ्यास असेल तर याच्या माध्यमातून शेतकऱ्याला ग्राहकाची गरज काय आहे, एक विशिष्ट प्रकारचा ग्राहकाभिमुख उत्पादन करण्यासाठी आणि ग्राहकाच्या सुविधा ग्राहकाच्या गरजा जर शेतकऱ्याच्या मालातून मिटवू शकल्या तर हाच ग्राहक अमुक एका XYZ शेतकऱ्याचा भाजीपाला मला पाहिजे यासाठी सुद्धा आज आग्रह धरू शकेल. ज्या पद्धतीने चितळी दुधाचे ब्रँड पुण्यामध्ये तयार झालेले आहे, रांगेत उभं राहतील परंतु चितळीच्या प्रॉडक्टचीच मागणी करतील. मुंबई सबअर्बन एरियामध्ये पुण्यातील काही दूध उत्पादकांच्या ब्रँड्स निर्माण झालेले आहेत. क्वालिटी प्रोडक्शनच्या माध्यमातून हे शक्य आहे. ग्राहकाभिमुख उत्पादन आपण जर तयार करू शकलो, फूड सेफ्टी स्टँडर्ड्स आणि गरजांच्या आधारित जर आपण शेतकरी उत्पादन करू शकला तर साहजिकच शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दरी कमी होऊन ग्राहक सुद्धा शेतकऱ्यांच्याकडून एखाद्या पर्टिक्युलर शेतकऱ्याकडून मालाची डिमांड करू शकेल आणि तेव्हाच हा मिडलमन या मार्केटिंग सिस्टीम मधून हद्दपार होईल. दुसरे एक ॲडव्हान्टेज आहे ग्रुप मार्केटिंग एन्श्युअर इकॉनॉमीज ऑफ लार्ज स्केल. हा सगळा शेतकरी वैयक्तिक माध्यमातून मालाची विक्री करताना दिसतोय. शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकऱ्यांचे गट हळूहळू पुढे येताना दिसत आहेत. संत सावतामाळी बाजार व्यवस्थापनाच्या माध्यमातून काही शेतकरी आता पुढे येताना दिसत आहेत. सुपर मार्केटच्या माध्यमातून आता शेतकरी स्वतःचा भाजीपाला विक्री करताना आता पुढे येताना दिसत आहेत. मित्रांनो, ग्रुप मार्केटिंग जर होऊ शकलं तर शेतकऱ्याला त्याचा रिस्क मिनिमम करण्यासाठी मदत होऊ शकते. ग्रुपच्या माध्यमातून कृषी मालाची विक्री किंवा विपणन करू शकलो तर ॲम्पल प्रॉडक्ट तयार होऊ शकतो. सर्व शेतकऱ्यांच्या मिळून तयार होणाऱ्या एका क्वालिटी मालाला एका ठिकाणी बाजार व्यवस्था उपलब्ध करू शकतो. त्यासाठी स्टोरेज फॅसिलिटी उपलब्ध करू शकतो, ग्रेडिंग फॅसिलिटी उपलब्ध होऊ शकतात, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज उपलब्ध होऊ शकतात आणि पर्यायानं ग्रुपमध्ये असणाऱ्या सर्व शेतकऱ्याला चांगली फेअर प्राइस मिळाली शेतकऱ्याच्या मालाला
तर नफा विभागणीच्या माध्यमातून शेतकऱ्याला त्याने उत्पादित केलेल्या मालाला निश्चितच चांगली रक्कम मिळू शकते. म्हणून या शेतकऱ्याला या बदलत्या बाजार व्यवस्थेशी जोडून घेताना जागतिक बाजार व्यवस्थेचा अभ्यास करणं, जागतिक बाजार व्यवस्थेचा अभ्यास करत असताना मिडलमन कमी करत असताना शेतकऱ्यामध्ये अवेअरनेस निर्माण करणं, त्याच्यापर्यंत टेक्नॉलॉजी पोहोचवणं. आजपर्यंत आपण केवळ प्रोडक्शन टेक्नॉलॉजी दिलेली आहे, परंतु शेतकऱ्याला आता मार्केट इंटेलिजन्सच्या माध्यमातून बाजार सुधारणा, बाजार व्यवस्थापन आणि ॲग्रो प्रोसेसिंग याबद्दल शेतकऱ्यांना अवगत करणं आणि त्याकरिताची व्हॅल्यू चेन तयार करणं ही आता काळाची गरज आहे. आणि ह्या व्हॅल्यू चेनच्या माध्यमातून आज आपण जे व्हॅल्यू चेन मॅनेजमेंट पाहतोय, हा बाजार व्यवस्थेशी शेतकऱ्याला जोडत असताना मग आपल्याला व्हॅल्यू चेनचा अभ्यास करण्याची गरज निर्माण होते. मग ही व्हॅल्यू चेन काय आहे, याच्यामधली ही टर्मिनॉलॉजी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नेहमी आपली गफलत होते, सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे काय, व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट म्हणजे काय आणि व्हॅल्यू चेन अनालिसिस म्हणजे काय. या व्हॅल्यू चेन मध्ये मित्रांनो पहिल्यांदा येते सप्लाय चेन मॅनेजमेंट, नंतर दुसरी टर्मिनॉलॉजी येते ती आहे व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट. ही व्हॅल्यू चेन डेव्हलप केल्यानंतर ही व्हॅल्यू चेन जे डेव्हलप झालेली व्हॅल्यू चेन त्याचं परीक्षण करतो म्हणजे व्हॅल्यू चेन अनालिसिस. आणि व्हॅल्यू चेन अनालिसिस झाल्यानंतर जी सक्षम करतो त्याला आपण म्हणतो व्हॅल्यू चेन मॅनेजमेंट. व्हॅल्यू चेन अनालिसिसच्या माध्यमातून व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटच्या ज्या उणीवा आहेत त्या उणीवा दूर करतो, त्रुटी दूर करतो आणि त्यातून जी सक्षमपणे उभी करतो त्याला आपण म्हणतो व्हॅल्यू चेन मॅनेजमेंट. तर पहिली टर्मिनॉलॉजी आहे ती आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट. काय आहे ही सप्लाय चेन मॅनेजमेंट? सप्लाय चेन इज सिम्पली अ ट्रान्सफर ऑफ ए कमोडिटी फ्रॉम वन स्टेक होल्डर टू अनदर इन ए चेन मॅनर. म्हणजे शेतकऱ्याला शेतीमध्ये शेतमालाचं उत्पादन करत असताना त्याला आवश्यक असणारे सर्व इनपुट्स, त्याच्यामध्ये खतं असतील, बियाणं असतील, कीटकनाशकं असतील, यंत्रसामुग्री असेल, प्रोडक्शन टेक्नॉलॉजीसाठीचं तंत्रज्ञान असेल, त्यासाठीचे सल्ले असतील, हवामानविषयक सल्ले असतील, क्रॉप इन्शुरन्सच्या संदर्भामध्ये सल्ले असतील, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी देणारे आपण सर्व कृषीदूत असाल, बँकांच्या माध्यमातून मिळणारा वित्त पुरवठा असेल, या सर्व गोष्टी म्हणजे ह्या उत्पादन व्यवस्थेमधील सर्व घटक आहेत. ट्रान्सफर ऑफ ए कमोडिटी फ्रॉम वन स्टेक होल्डर टू अनदर. या सर्व निविष्ठा शेतकऱ्यापर्यंत ज्या क्रमानं, ज्या गतीनं, ज्या पद्धतीनं एखाद्या सिक्वेन्सने, एखाद्या चेनच्या माध्यमातून चेन सारखं पोहोचत राहतात, याला आपण म्हणतो सप्लाय चेन मॅनेजमेंट. सप्लाय चेन मॅनेजमेंट नंतर तयार होती ती व्हॅल्यू चेन मॅनेजमेंट, व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट सॉरी. सप्लाय चेन मध्ये फक्त कमॉडिटी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होत जाते, वस्तूचं फक्त हस्तांतरण होत जातं, विनिमय होत राहतं, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू अपडेशन होत नाही. शेतकऱ्यानं दुकानातून बियाणं आणलेलं आहे, दुकानदार ते शेतकरी फक्त बियाणं आलं, परंतु त्याच्या व्हॅल्यूमध्ये वाढ होते ती शेतकऱ्याच्या स्तरावर.
त्या बियाणाचं धान्यामध्ये रूपांतर करणारा शेतकरी आहे. दुकानातून उपलब्ध होणारी जी खतं आहेत ही एक कमॉडिटी दुकानदाराकडून शेतकऱ्यापर्यंत पोहोचते. परंतु शेतकरी जेव्हा त्याचा जमिनीमध्ये वापर करतो आणि पिकाला त्याची उपलब्धता होते त्यावेळेस त्याच्या व्हॅल्यूमध्ये भर पडते. कीटकनाशक ही दुकानदाराकडून शेतकऱ्यापर्यंत येणाऱ्यापर्यंत एक कमॉडिटी आहे. परंतु शेतकरी त्या कीटकनाशकाचा आवश्यक त्या प्रमाणामध्ये वापर करून जेव्हा कीटकनाशकाचा बंदोबस्त करतो आणि पीक पिकवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये एक होते व्हॅल्यू डेव्हलपमेंट. म्हणजे काय, व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटमध्ये ही एक ॲक्टिव्हिटी आहे, एक प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी आहे. फुल चेन ऑफ ॲक्टिव्हिटीज दॅट फर्म्स अँड वर्कर्स परफॉर्म टू ब्रिंग ए प्रॉडक्ट from conception to consumption and beyond. व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटमध्ये ह्या ज्या ॲक्टिव्हिटी विविध ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून एखाद्या मालाचं उत्पादन केलं जातं आणि टप्प्याटप्प्यावरती प्रत्येक टप्प्यावरती त्याचं मूल्यवर्धन होत जातं. याला आपण व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट म्हणतो. पुढची टर्मिनॉलॉजी आहे व्हॅल्यू चेन अनालिसिस. ह्या व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटमध्ये जे काही स्टेक होल्डर्स आहेत, ज्या काही कंपन्या असतील, जे काही वर्कर्स असतील, जे काही शेतकरी असतील, त्या प्रत्येक टप्प्यावरती त्याच्याकडे जे रॉ मटेरियल येते आणि त्या रॉ मटेरियलच्या माध्यमातून एंड युजरसाठी जे आवश्यक मटेरियल तयार होते ह्या सगळ्या टप्प्यांची एक प्रक्रिया आहे. प्रक्रियेवरती प्रत्येक घटकाला किती नफा झाला आणि किती नफा होणं आवश्यक होतं याचा आपण अनालिसिस करतो. त्याला म्हणतो आपण व्हॅल्यू चेन अनालिसिस. आणि यातील त्रुटी दूर करून ज्यावेळेस आपण व्हॅल्यू चेन तयार करतो त्याला म्हणतो आपण व्हॅल्यू चेन मॅनेजमेंट. व्हॅल्यू चेन अनालिसिस looks at every step from raw materials to the eventual end user, right down to disposing of the packaging after use. या व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट मधल्या व्हॅल्यू अनालिसिसच्या माध्यमातून आपण त्रुटी दूर करतो आणि प्रत्येक घटकाला त्याची अपेक्षित व्हॅल्यू मिळण्यासाठी मदत करतो. त्याला आपण व्हॅल्यू चेन मॅनेजमेंट म्हणतो. ह्या टर्मिनॉलॉजी आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं होतं. यासाठी तुम्हाला हे सप्लाय चेन मॅनेजमेंट, व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट, व्हॅल्यू चेन अनालिसिस आणि व्हॅल्यू चेन मॅनेजमेंट ह्या 4 टर्मिनॉलॉजी आपल्यासमोर ठेवल्या. तीच आता आपण मराठीमध्ये असं समजून घेऊ. व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट म्हणजे शेतमालाच्या उत्पादनापासून त्या शेतमालाच्या उपभोगापर्यंत, म्हणजे प्रोडक्शन टू कन्झम्पशन, शेतमालाच्या उत्पादनापासून उपभोगापर्यंत सर्व कार्यांची व ती कार्य करणाऱ्या सर्व घटकांची साखळी, याला आपण मूल्य साखळी म्हणतो. या साखळीमुळे उत्पादित शेतमालाची मालकी एका घटकापासून दुसऱ्या घटकाकडे जाते आणि या प्रक्रियेत शेतमालाच्या किमतीमध्ये वाढ होत जाते किंवा मूल्य वृद्धी होत जाते. याला आपण मूल्य साखळी म्हणतो, व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट म्हणतो. आणि या मूल्य साखळीचं महत्त्व काय आहे? जसं आपण शेतकऱ्याला मार्केटशी लिंक करत असताना आपण पाहिलं आणि शेतकऱ्याला मार्केट लिंक केल्यानंतर शेतकऱ्यासाठी जे काही फायदे होणार आहेत तेच या मूल्य साखळीच्या माध्यमातून आपण साध्य करणार आहोत. आणि मग ही मूल्य साखळी कशासाठी? ग्राहकाने अदा केलेल्या रुपयामध्ये उत्पादकाचा हिस्सा वाढवणं. आता यामध्ये मगाशी आपण पाहिलं ॲडव्हांटेजेस ऑफ मार्केट लिंकिंग. याच्यामध्ये
मिडलमन कमी करणं आणि त्याच्या माध्यमातून उत्पादक आणि ग्राहक यातील दरी कमी करून त्यांना एकत्र आणणं, जवळ आणणं. आणि यामुळे साहजिकच एखाद्या वस्तूसाठी ग्राहक जी रक्कम मोजतो त्यातील अधिकाधिक हिस्सा शेतकऱ्याला म्हणजे उत्पादकाला मिळायला मदत होईल. म्हणजे मूल्य साखळीच्या माध्यमातून शेतकऱ्याला बाजार व्यवस्थेशी, सक्षम बाजार व्यवस्थेशी जोडणं आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्याचा ग्राहकाच्या रुपयामधील हिस्सा वाढवणं. मूल्य साखळीमध्ये सहभागी असलेल्या घटकांची कार्यक्षमता वाढवणं. आता या मूल्य साखळीमध्ये सहभागी असलेले घटक कोण कोण